नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? हे कोण आहे माहितीये ना तुम्हाला? हे स्वामी समर्थ आहे. काल त्यांची जयंती झाली शुक्रवारी आणि आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे स्वामी भक्त. मुलांनो, स्वामी कुणाचा अवतार आहे? दत्ताचा. आणि दत्त महाराज म्हणजे आपले गुरु, देव आणि आपण त्यांचे शिष्य, भक्त. आणि देव आपल्या पाठीशी असल्यानंतर आपण कुठल्याही प्रकारची काळजी करायची नाही. देवावर नेहमी विश्वास ठेवायचा. आणि आपण म्हणतो देव आपल्याला दिसला पाहिजे, पण देव आपल्याला कधीच दिसणार नाही. कारण तेवढे आपण तपश्चर्याच केली नाही. पूर्वीचे ऋषी मुनी इतके तपश्चर्या करायचे, इतके तपश्चर्या करायचे. 12-12, 13-13 वर्ष तपश्चर्या करायचे. कुणी एका पायावर उभं राहून तपश्चर्या करायचं, कुणी मांडी घालूनच तपश्चर्या करायचे. पण म्हणजे इतकी तपश्चर्या करायची की त्यांचे हातपाय कधी आखडले नाहीत. ते तेजस्वी दिसत होते 12 वर्षानंतरही. म्हणून आपण देव मला भेटावाच अशी अपेक्षा नाही करायची. देव आपल्याला कुठे भेटणार? माणसात भेटणार. देव आपल्याला माणसाच्या रूपात प्रत्येक वेळेला मदत पाठवतो. माणसाच्या रूपात पाठवतो, प्राण्यांच्या रूपात पाठवतो, पक्ष्यांच्या रूपात पाठवतो. पण आपल्याला ती कळत नाही. मुलांनो, अशीच एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे स्वामी भक्त. एक गाव होतं बर का. तिथे स्वामींचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये एक भक्त रोज स्वामींची पूजा करायचा, सतत स्वामींची सेवा करायचा. सुंदर फुलं आणायचा, त्यांच्यासाठी त्यांना आंघोळ घालायचा, त्यांना नैवेद्य करायचा, त्यांना गंध लावायचा, त्यांचं भावगीत म्हणायचा, भक्तिगीत म्हणायचा, त्यांचं चरित्र वाचायचा आणि फुलं वगैरे वाहून हार वगैरे करून इतकी भक्ती करायचा की त्या गावातले लोक त्याला स्वामी भक्तच म्हणू लागले. पण काय झालं, एक दिवस तिथे नदी वाहत होती की नाही, त्या नदीला मोठा पूर आला बर का. आणि इतका पूर आला, इतका पूर आला की सगळी लोक दुसऱ्या गावामध्ये जायला लागली. आणि एक माणूस आला आणि स्वामी भक्तांना म्हणला, ओ स्वामी भक्त, कुठे तुम्ही? तेव्हा ते स्वामी भक्त मंदिरातनं बाहेर आले. काय रे? तर तो म्हटला की अहो, नदीला खूप मोठा पूर आलाय आणि सगळं वाहून चाललंय, चला चला तुम्ही लवकर. ते म्हटले, नाही, मी स्वामींना सोडून कुठे जाणार नाही. माझे स्वामी मला येतील वाचवायला. अहो चला चला, मी तुम्हाला वाचवायला आलोय. नाही नाही, माझे स्वामीच येतील मला वाचवायला, असं म्हटला तो. मग सगळे गावकरी गेले बर का. मग तिथून एक नावडी आला, नावलवत, आणि म्हणतो, तर अरे बापरे, मंदिर उघडच आहे, कोण आहे मंदिरात? ओ स्वामी भक्त. स्वामी भक्त येतात बाहेर. काय हो? अहो पाणी आलंय पार मंदिरापर्यंत, चला चला नावेत बसा, मी तुम्हाला घ्यायला आलेलो आहे. सगळी गाव रिकामं झालंय, गाई वाहून गेले, गुरं वाहून गेली, सगळे प्राणी पक्षी वाहून चाललेत, सगळी घरदार वाहून चालली, चला चला लवकर. नाही, मी येणार तुझ्या बरोबर, माझे स्वामी आहेत ना, तेच मला वाचवणार आहेत. मग काय करायचं? मग स्वामी भक्त तिथे हे करतात बर का. बघतात तर सगळं पाणी, पण ते काय काळजीच करत नाहीत. ते म्हणतात की माझे स्वामी येतील मला वाचवायला. मग काय होतं, मग तो नावडी निघून जातो. आणि मग काय होतं, विमान जात आकाशातनं, हेलिकॉप्टर जातं बर का. आणि हेलिकॉप्टर आकाशातनं गेल्यानंतर ते बघतं की अरे बापरे, मंदिराच्या कळसापर्यंत पाणी आलंय आणि एक माणूस तिथे दिसतोय. तर तो हेलिकॉप्टर एक दोरी सोडतात बर का. आणि त्यांना आवाज देतात, चला चला या लवकर, आम्ही तुम्हाला घ्यायला आलोय. पण ते म्हणतात, नाही, माझे स्वामीच मला घ्यायला येतील, माझे स्वामी मला वाचवतील, असा त्यांना खूप अभिमान असतो. मग काय होतं, सगळे गावकरी जातात आणि सगळेजण मग दुसऱ्या गावात, लांबच्या गावात गेल्यानंतर वाचतात. पण स्वामी भक्त मरून जातात. मरून गेल्यानंतर, स्वर्गात गेल्यानंतर मग तिथे त्यांना स्वामी भेटतात. म्हणे, स्वामी, अहो मी तुमची किती भक्ती केली, किती तुमची सेवा केली, तरी तुम्ही मला वाचवलं नाही. आणि मग मी असं काय गुन्हा केला होता तुम्ही मला वाचवायला आले नाही? मग ते म्हटले, अरे वेड्या, पहिल्यांदा मी गावकऱ्याच्या रूपात आलो एकटा, चला चल म्हटलं, तरी तू आला नाहीस. नंतर मी नावाड्याच्या रूपात आलो तुला घ्यायला, तरी तू आला नाहीस. आणि नंतर मी तुला हेलिकॉप्टर पाठवलं, हेलिकॉप्टरच्या रूपात आलो मी तुला घ्यायला, तरी तू आला नाहीस. मग मी काय करणार? म्हणून तुला लक्षात ठेव की प्रत्येक वेळेला देव माणसाच्या रूपात देव येतो,
माणसाच्या रूपात येतो, प्राण्यांच्या रूपात येतो, कुणाच्याही रूपात येतो. पण संकटकाळी कुणी आपल्या मदतीला धावलं तर त्याची मदत घ्यायची असती, हे साधं तुला कळत नाही का? तेव्हा मग स्वामी भक्तांना खूप वाईट वाटलं. म्हणून मुलांनो, संकट समयी आपल्याला जो मदत करायला येतो ते देव समजायचं आणि त्याची मदत स्वीकारायची. अहंकार करायचा नाही. अहंकार नसलेली लोक, गर्व नसलेली लोक, खरी बोलणारी लोक, एकमेकाला मदत करणारी लोक भगवंताला खूप आवडतात आणि हीच त्याची खरी सेवा भगवंताची. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.